आपण इथं पेरू बघताय तरी सेटिंग बघा किती छान झालेली आहे. खूप सुंदर पद्धतीनं फुलं आलेले आहे आणि ते पूर्ण जी फ्लॉवर आहे सेटिंग चांगल्या पद्धतीने झालेली आहे. एका पेरूच्या झाडाला जवळपास 50-100 असे पेरू आहे. आता तुम्ही हे झाड बघू शकता. हे झाड 1 वर्षाच्या आतील झाड आहे. तर या झाडाला बघा पेरू आपण मोजू किती पेरू आहे. 1 2 3 4 5 6 7 8 10 पेरू एका फांदीला. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 पेरू ह्या 2 फांट्यांना आहे. ह्या फांटीलाही 40 एक पेरू आहे. त्या पद्धतीने म्हणजे 40-50 असे 125 ते 150 पेरू ह्या झाडाला आहे. ही सेटिंग बघू शकता. त्यानंतर असं कोणतंही झाड घ्या तुम्ही. आता ही 1 वर्षाच्या आतील झाड आहे. यामध्ये पेरूची तैवान व्हरायटीमध्ये अशा पद्धतीनं सेटिंग जर होत असेल तर शेतकरी काही मागं राहणार नाही आणि पेरू या पिकासाठी सुद्धा जोमानं तयार होईल आणि चांगलं उत्पादन मिळू शकेल. बघा ही पेरूची सेटिंग बघा. एकाच फांटीला जर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 20 पेरू एका फांटीला आहे. तर अशा त्यांच्या किती फांद्या आहे बघा. जवळपास 8 ते 10 फांट्या आहे. तर 20 म्हटलं 100-125च्या पेरूच्या जवळपास हे पेरू आहे. या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सेटिंग मिळाली. आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आहे. कोणकोणते न्यूट्रिशन मधून कोणते खतं गेले पाहिजे किंवा काय स्प्रे गेले पाहिजे हे चांगल्या पद्धतीने सांगून त्यांना आपण जवळपास 1 वर्षाच्या आत ही पेरूचा प्लॉट बघताय. आपण इकडं बघून बघा काळोखी पेरू आता सध्या पाऊस चालू आहे नाशिक जिल्ह्यात. तर या पद्धतीनं सेटिंग बघा किती छान झालेली. पेरूवरती कोणत्याही प्रकारे काही करप्या विरप्या काहीच वाटत नाही. पूर्ण निस्तेज पानं आणि सगळे झाडं चालू आहे. स्ट्रेसमध्ये कोणतंही झाड नाही. त्या पद्धतीने आपण त्यांना जे डोस दिले रिकमेंडेशन केलं त्यानुसार त्यांनी ते यूज करून त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे पेरू पीक आता त्यांची हार्वेस्टिंग ही 4-5 दिवसातून किंवा 8-10 दिवसातून असं ते करत असतात. तर त्या पद्धतीने सेट होऊन ते फुलं चांगल्या पद्धतीने तयार झालेले आणि फळ पण साईजसुद्धा आता साईज थांबलेली असे म्हणतात पण ही साईजसुद्धा चांगली पद्धतीने होऊ राहिले. त्यांचं मायक्रोन्यूट्रन कोणते द्यायचे NPK कोणते द्यायचे किंवा अदर एलिमेंट हे कोणते द्यायचे यानुसार ते झाडाची कुवत ठरते. पण बरेच ठिकाणी असं होतं न्यूट्रिशन मॅनेजमेंट नसल्यामुळं किंवा पाणी किती द्यायची हे नियोजन नसल्यामुळं सगळं डिस्टर्ब होतं आणि कोणालाही विश्वास नाही बसणार. आपण त्या शेतकऱ्यांशी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की आपण त्यांना पण विचारलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं 1 वर्षाच्यात आम्ही 1.5 लाख रुपये साधारणतः उत्पन्न निघालेलं आहे. आपले 1.5 लाखापर्यंतचे पैसे झालेले. त्यानुसार हा त्यांचा प्लॉट आहे दाखवून येतील. धन्यवाद.